काही आमच्या भगिनींचे हात वरती नाही। मी आरोग्य शिबिर पुन्हा एक गावेन, हाताचा इलाज करेन, पण एका मातेची जय म्हणताना मूळची माता मागे राहता कामा नये। भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। मी माझ्या या सर्व प्रिय लाडक्या बहिणींना धन्यवाद देतो की आज रक्षाबंधनाच्या पावन पर्वावर आपण सर्वांनी प्रेम व्यक्त करत, स्नेह व्यक्त करत, मगा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही बहिणींनी राख्या बांधल्यात। हे खरं आहे की सर्वच बहिणींकडून राखी बांधायचा मनात मी जरी विचार केला तरी आत्ताच इतक्या कमी बहिणींनी राखी बांधल्यावर अर्धा हात भरून गेला। सर्वच बहिणींनी राख्या बांधल्या तर डोळे सोडून बाकी शरीर दिसणार नाही, एवढ्या राख्या इथं इतक्या संख्येने आमच्या बहिणी उपस्थित आहे। मी माझ्या सर्व लाडक्या बहिणींना सदिच्छा देतो, शुभकामना देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की माझ्या या सर्व बहिणींना तू भरभरून सुख दे, समाधान दे, त्या सर्वांच्या इच्छा पूर्ण कर। खर तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, सदिच्छांनी, शुभकामनांनी या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी महायुती सरकारला प्राप्त झाली। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय केला की आमच्या या सर्व बहिणींना ज्यांना आवश्यकता आहे, ज्यांना गरज आहे, ज्यांचं उत्पन्न वर्षाला 2,50,000 पेक्षा कमी आहे, त्या बहिणींना एक प्रेमाची लाडक्या बहिणीची भेट म्हणून 1,500 रुपये द्यावे। मी आपल्या सर्वांच्या शुभकामनांनी सौभाग्यशाली आहे की ही योजना सुरू झाली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचा लाडक्या बहिणीच्या समितीचा अध्यक्ष म्हणून 2,81,000 बहिणीच्या खात्यामध्ये आपण थेट 3,000 रुपये हे त्यांच्या खात्यात टाकण्याचा सौभाग्य मला प्राप्त झाले। मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्षाबंधनाच्या पावन पर्वावर आश्वस्त करतोय की माझी कोणतीही लाडकी बहीण सुटता कामा नये। अनेकांच्या मनामध्ये ही भीती आहे की 31 ऑगस्टला मुदत संपत आहे। चूक, मुदत संपणार नाही। जी आमची बहीण सप्टेंबर मध्ये अर्ज करेल तिला 3 महिन्याचे 4,500 रुपये तिच्या खात्यात येणार, म्हणजे चंद्रपूरचा च येणारच। आणि म्हणून कोणतीही बहीण, मी परवा एक बहीण भेटली, ती म्हणाली मग रवण्यावर जावं लागतं कारण माझ्या घरी कोणीही नाही, मी एकटीच, आणि मग एकुलती एक छोटीशी मुलगी आहे आणि मग रवण्यावर जावं लागतं म्हणून मी अजूनपर्यंत अर्ज भरला नाही, भरू शकली नाही। मी या सर्व बहिणींच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतोय की या सर्व लाडक्या बहिणीच्या मागे इथं मंचावरचे लाडके भाऊ असणार आहे, लाडक्या बहिणी असणार आहे, पण मला अपेक्षा आहे की एका बहिणीच्या मागे दुसऱ्या बहिणींनी सुद्धा उभं राहून त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये महिना जाईल याची काळजी एका बहिणीने दुसऱ्याही बहिणीची घेतली पाहिजे। ईश्वर सुद्धा आपल्या सर्वांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ही काळजी घेणं हे आपल्या सर्वांनी ठरवलं पाहिजे। आपल्यापैकी अशा कोणी बहिणी राहिल्या असतील ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही, चिंता करू नका। आता राखी बांधली आहे तर आता आमच्यावर जबाबदारी आहे, माझ्यावर आहे, आणि मी पूर्ण आपल्या मतदारसंघात गावागावात गाड्या पाठवणार आहोत
एखादी बहीण चुकून सुटली असेलच तर त्या बहिणीला वंचित राहावं लागणार नाही. आता लाडकी बहीण कोणतीही वंचित राहणार नाही. काळजी घेण्याची जबाबदारी आता माझी आहे. या सर्व बहिणीच्या पाठीशी पूर्ण शक्तीने उभं आहे. सरकार तुमच्या पाठीशी आहे, मुख्यमंत्री तुमच्या पाठीशी आहे. आणि मी तहसीलदार असेल किंवा कलेक्टर असेल, परवाच मी बैठकीत सांगितलं, देखना भाई अभी गड़बड़ नहीं करना, कोई हमारी बहन गरीब है करके उसको तकलीफ नहीं देना, नहीं तो ध्यान में रखना। अब महाराष्ट्र की अभी तक 1,24,00,000 हमारी लाडली बहनें डायरेक्ट मुख्यमंत्री की लाडली बहनें हैं। कोई ज्यादा नखरे करोगे तो वो मुख्यमंत्री आपको देख लेगा, सुधीर मुनगंटीवार आपको देख लेगा। याद रखना, हमारी बहनों को तकलीफ नहीं होनी चाहिए। तुमच्या पाठीशी आम्ही पूर्ण शक्तीने उभं राहू। आता एखाद्या बहिणीला वाटलं की मग माहेरी जायचं आहे, भावाला राखी बांधायची आहे, आता चिंता करू नका। आता मिठाईचा डब्बा घेण्यासाठी कोणाची वाट पाहायची आवश्यकता नाही। तुमच्या खात्यातच स्वतःचे 1,500 रुपये आहे, मिठाईचा डब्बा घ्या। आणि आमच्या सरकारने बसमध्ये अर्ध तिकीट केलं आहे, अर्ध तिकीट भरायचं, भावाला राखी बांधायची, पुन्हा परत यायचं। आणि पुन्हा वाटलंच आईची आठवण आली तर दुसऱ्या दिवशी पुन्हा अर्ध्या तिकीटने जायचं आणि अर्ध्या तिकीटनी परत यायचं। आता जेव्हा लाडली बहीण योजना सुरू झाली तर आमचे काही सावत्र भाऊ आहे, त्यांच्या पोटात दुखायला लागलं। आणि हे सावत्र भाऊ जसं काही यांच्या घरचं चाललं, यांचे घर, शेती, वाडी, सोनं चांदी विकल्या जाईल असे पोपटासारखे बोलायला लागले। क्यों दिया है? अरे काय तुमच्या बापाचे पैसे आहे का? जनतेचे पैसे जनतेला दिले आहे। मी तुम्हाला आश्वस्त करतोय, घरी गेल्यावर एक टूथपेस्ट घ्या, पेस्ट बाहेर काढा आणि पुन्हा टाकायचा प्रयत्न करा। किती मोठा सायंटिस्ट राहिला तर पुन्हा पेस्ट टाकता येत नाही। अरे काँग्रेसवाल्यांनो, आता तुम्ही ही योजना बाप जन्मी बंद करू शकत नाही। अब योजना शुरू हो गई तो शुरू हो गई। पेस्ट एक बार बाहर निकल गया तो बाद में पेस्ट अभी दुनिया का कोई भी साइंटिस्ट अंदर डाल नहीं सकता। काही तर हायकोर्टात गेले महाविकास आघाडीचे नेते, बंद करा योजना। आश्चर्य झालं। अरे आमच्या लाखो करोडो बहिणीच्या खात्यात 1,500 रुपये या 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर जात असेल तर ही कोणती पोटदुखी आहे? तुम्हाला कोणता त्रास होतोय? अरे तुमच्या बुडाला हात का लागली? अरे करोडो बहिणीच्या खात्यामध्ये जर 1,500 रुपये जात असेल तर ही आर्थिक स्वातंत्र्याची क्रांती आहे। आमच्या बहिणीला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे। त्यांच्या खात्यात 1,500 रुपये तर टाकलेच, पण पुन्हा महायुतीचं सरकार आलं, इसमें भी बढ़ोतरी होगी। यामध्ये ही रक्कम आम्ही वाढवणार, कारण 2,48,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे गेले पाहिजे हा आमचा आग्रह आहे। हा स्वातंत्र्यानंतर प्रत्येकाला अधिकार आहे। फक्त आमच्या बहिणीवर अन्याय अत्याचार करून होत नाही। मी परवा एक काँग्रेसचा नेता बघितला, बदलापूरमध्ये दुर्दैवी घटना झाली, दुःखदायक घटना झाली, पण असा सांगत होता म्हणे 1,500 बंद करून टाका। अरे त्या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त करणं त्याला कोण थांबवलं? पण ज्या लाखो करोडो झुगी झोपडीमध्ये राहणाऱ्या बहिणी आहे, चिखल तुडवत रवणं करतात, त्या बहिणीच्या खात्यात उद्या जर त्या बहिणीला आपले पतिदेव बाहेर गावी गेले असेल, विकशी डब्बी घ्यायची असेल तर आता पतिदेव येण्याची वाट पाहावी लागत नाही। अरे तिच्याकडे तिचं जर कार्ड असेल, मेडिकल स्टोर्स मध्ये गेली तर विकशी डब्बी येईल। मुलगा रडगा आईस्क्रीम खातो म्हणाला तर आईस्क्रीमच्या दुकानात जाता येतं। कधी तेल, तिखट, मीठ, हळदी कमी असेल तर किराणा दुकानात बँकेचं कार्ड घेऊन गेलं तरीही तुम्हाला आता आपल्या पतिदेवाची तेवढ्यापुरती वाट पाहावी लागणार नाही। आणि सरकारने तर पुढे निर्णय केलाय, आता जेवढे घरकुल आपण देऊ त्या घरकुलावर सुद्धा
पहिला अधिकार आता महिलेचा असणार आहे, पत्नीचा अधिकार असणार आहे. कारण आमच्या लाडक्या बहिणी आहे, पहिले बहीण मग भाऊजी, आणि म्हणून पहिला हक्क घरकुलावर नाव आता बहिणीचं चढवण्याचा निर्णय केलाय. आता आमच्या गरीब बहिणीला भाऊजीला किती राग आला तरी त्रास देता येणार नाही. कारण आता मोफत धान्य आहे, आयुष्यमान भारत योजना आहे, आता 1500 रुपये खातात आहे, पुन्हा महायुती सरकार आलं तर वाढ होणार आहे, घर सुद्धा त्यांचं नाव देणार आहे. आणि मूळमध्ये तर आता आपण पट्टे वाटपाचा कार्यक्रम करतोय. मी काल विखे पाटलांना आग्रह केला की पट्टे देताना महिलेचंही नाव त्या पट्ट्यावर टाका, म्हणजे कोणी असं म्हणू शकत नाही. आता समानतेचा अधिकार आहे, स्त्रीला ही समान सन्मान आहे, स्त्रीला ही सन्मानाची वागणूक दिल्या गेली पाहिजे, आणि त्याही दृष्टीने आपण यामध्ये प्रयत्न करतोय. मुलींचं शिक्षण अनेकदा आपण पाहतो की जेव्हा घरी पैसे नसेल तर पहिली प्रायोरिटी मुलाला असते आणि आमची बहीण मागे पडते. आता आमच्या महायुतीच्या सरकारने निर्णय केलाय की प्रोफेशनल शिक्षण, इंजिनियर, डॉक्टर, BDS करताना तुमची जात कोणतीही असू द्या, तुम्ही कोणत्याही जातीची माझी बहीण असू द्या, माझी कन्या लक्ष्मी असू द्या, आता 100% फी ही सरकार भरणार आहे. सरकारच्या माध्यमातून आमच्या बहिणीला शिकण्यासाठी आता महायुतीच्या सरकारने निर्णय केलाय. खरं तर मला आठवतं की इथं जेव्हा माझे मित्र म्हणाले की मुलमध्ये आम्हाला कॉलेज उघडायचं आहे, म्हणतं पहिले मुलींचं कॉलेज उघडा. आणि इथे एक शूरवी महाविद्यालय उघडलं त्या मित्रांनी, तेही आपण इतकं मोठं करणार आहोत की मला विश्वास आहे की आमच्या मूळमध्ये असणाऱ्या आईचं स्वप्न तिची कन्या पूर्ण करेल, आपल्या मूळचा गौरव वाढवेल. या दृष्टीने हे कॉलेज आता जस्ट सुरू केलं आहे, पण भविष्यामध्ये मुलींच्या शिक्षणाचं हे महाद्वार उघडलं जाणार आहे. आपण या महाराष्ट्रातील सर्वात मोठी NSSNDT युनिव्हर्सिटीचं उपकेंद्र करतोय. कारण मग याचा विश्वास आहे की जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगउद्धारी. एक मुलगी शिकते तर साऱ्या कुटुंबाला संस्कार देण्याचं काम जर कोणी करत असेल तर ती आमची बहीण करते. कितीही संकट येऊ द्या, कितीही समस्या जन्माला येऊ द्या, तुम्ही कधी बघितलं का पुरुष संकट आ गए, समस्या आ गई, बहुत टेंशन है, बोले बियर बार में जाके 2 पेग मार लो. असं कधी आपण बहिणीला पाहतो का? कितीही टेन्शन असू द्या, कितीही समस्या मोठी असू द्या, स्त्रीची शक्ती ही इतकी मोठी आहे, सहनशीलता इतकी मोठी आहे. एकदा मी मुद्दाम अभ्यास करायला सांगितला की जेव्हा घटस्फोट होतो तेव्हा 99% केसेसमध्ये नवरा आपल्या पोरांना 5-7 ठेवत नाही, पण आई मात्र 99% केसेसमध्ये आपल्या मुलांना घेऊन घटस्फोटानंतर कष्ट करते, त्रास सहन करते, पण आपल्या मुलांचं पालन पोषण करते. आणि म्हणून स्त्री महान आहे. पालन पोषण करणारी कोणतीही गोष्ट असेल तिला आपण मातीच्या स्वरूपात पाहतो. म्हणून सुरुवात भारत माता की जय म्हटलं, भारत बाप की किंवा भारत पिता की जय कोणी म्हणत नाही. नदीला कोणी बाप म्हणत नाही, कारण नदीच्या किनाऱ्यावर माणसाच्या संस्कृतीचं पोषण होतं, संस्कृतीचा विस्तार होतो. आणि म्हणून नदीला, जी गोड पाण्याची नदी आहे, निरंतर वाहते, पोषण करते, अरे तुमची तहान भागवते, तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण करते. तिला आपण स्त्रीच्या रूपामध्ये बघतो. आज आम्ही भाऊ म्हणून निर्णय केलाय की आमच्या बहिणीचा जो ही हक्क आहे. खर तर मी इथे येण्याच्या अगोदर पोलीस विभागाशी एक बैठक लावण्याचा निर्णय केला की आमच्या बहिणीवर अशा पद्धतीने कोणी त्रास देऊ नये. कॉलेजच्या समोर आता आम्ही निर्णय करतोय पुढच्या आठवड्यात की कॉलेजच्या समोर आमच्या बहिणीची कोणी छेड केली, वनमंत्री आहे, एवढे बांबू हातात आहे की पुन्हा कधी हिम्मत करणार नाही एखाद्या गरीब बहिणीची छेड करण्याची. ही व्यवस्था मी निर्माण करतोय. आपल्या स्त्रीचा सन्मान, या रक्षाबंधनाच्या या राखीचा धागा कदाचित
हा कच्चा असेल, पण आजपासून मी तुम्हाला विश्वास देतोय की माझं तुमच्याशी असणारं नातं एवढं मजबूत आहे की शेवटच्या श्वासापर्यंत या मूळ शहरातल्या मूळ तालुक्यातल्या बहिणीशी माझं नातं तुटणार नाही. कोण कोण्या जातीचं आहे, कोण कोण्या धर्माचा आहे, रंगाचा आहे, वंशाचा आहे, हे माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही. अरे एकदा राखी बांधली तर त्या राखीचं रक्षण करण्याची जबाबदारी मी भाऊ म्हणून घेण्याचा संकल्प आणि निर्णय केलाय. आज गर्दी मोठी, सर्वांच्या हातून तर राखी बांधू शकत नव्हतो, पण मी सर्व आमच्या या मंचावरील पदाधिकाऱ्यांना सांगितलं मी राखी बांधू शकलो नाही, तुम्ही डब्यात राखी जमा करा. निश्चितपणे ती राखीची पूजा मी करेन, कारण या राखीच्या निमित्ताने माझ्या मूळच्या बहिणीचं प्रेम हे मी त्या राखीच्या धाग्यामध्ये बघतोय. आणि माझ्याकडून सर्व बहिणींना भेटवस्तू द्या. फक्त माझी विनंती आहे, चिंता करू नका. एखाद्या बहिणीला भेटवस्तू मिळाली नाही तरी चिंता करू नका. त्यांची भेटवस्तू समजा कुठं कमी पडलीच तर पुन्हा देण्याची मी व्यवस्था करेन. पण एक विनंती मी करतोय की जेव्हा भावा बहिणीचं नातं मजबूत झालं तर मला माहीत तर पाहिजे की माझ्या बहिणीचं नाव काय आहे. आणि म्हणून फॉर्म सर्व भरायचे, ते फॉर्म मंचावरील आमच्या प्रमुखांनी जमा करायचे, ते सर्व फॉर्म मला द्यायचे. मी तुम्हाला विश्वास देतो की त्या भविष्यामध्ये बहीण मानल्यानंतर भविष्यामध्ये सरकारच्या ज्या ज्या योजना महिलांसाठी असतील, मुलींसाठी असतील, त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी स्वतंत्र व्यवस्था करेन. अनेक योजना येतात, पण दुर्दैवाने माहितीच्या अभावी, कधी कधी व्यस्ततेच्या अभावी, कधी कधी हातावर पोट आहे, कष्ट करण्याचा जो काही रोज जावं लागतं, त्यातून कधी कधी आमची बहीण मागे पडते. मी तुम्हा सर्वांना आग्रह करतोय, विनंती करतोय की फॉर्म नसेल तर आता महेंद्र करकाडे आले आहेत, संध्याताई आहेत, इथं सर्व पदाधिकारी बसले आहेत. फॉर्म घ्या, पण न चुकता फॉर्म भरा आणि तो फॉर्म माझ्यापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करा. मी एक स्वतंत्र योजना करतोय की आता जर बहीण भाऊ नातं झालंच आहे तर या बहिणीच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असावा, यासाठी ज्या ज्या योजना या बहिणींपर्यंत पोहोचवता येईल त्या योजनेसाठी मी कटिबद्ध आहे आणि ते माझं भाऊ म्हणून कर्तव्य सुद्धा आहे. आणि यासाठी आपल्या सर्वांना विनंती असणार आहे की हे खरं आहे की मी पूर्ण वेळ इथं थांबू शकणार नाही. संध्याताई सांगत होत, मूळ शहराचा विकास करण्यासाठी, मूळ ग्रामीणचा विकास करण्यासाठी मी जीव तोडून काम केलं, पण काही लोकांचं पोट दुखतं. मी इथं आलो तर आमचा एक कार्यकर्ता सांगत होता की परवा एक काँग्रेसचा आमदार या गावात आला, सांगत होता की रस्ते कशासाठी केले. मी मनात विचार केला, त्याच्या घरासमोरचा रस्ताही मीच करून दिला. एकदा निवडणूक होऊ द्या, याच्या घरासमोरचा पूर्ण रस्ता उखडूनच टाकतो. अरे काही बुद्धी ठेवून तर बोला. अरे कोणत्याही देशाची प्रगती, कोणत्याही मतदारसंघाची प्रगती ही त्या ठिकाणच्या शिक्षण व्यवस्था, रस्ते, ड्रेनेज, पाणी योजना, त्या ठिकाणी असणारे विविध कार्यालय, पण माहित नाही हे कांग्रेस वाले कौन से चक्की का आटा खाते हैं पता नहीं. असे बुद्धी भ्रष्ट जाग्यासारखे बोलता. म्हणजे रस्ता मूग मध्ये रस्तेच का केले. म्हणजे ठीक आहे, थांबून जा, 3 महिन्यांनी तुझ्या घरासमोर कच्चाच रस्ता ठेवतो, असे खड्डे ठेवतो की चंद्र सुद्धा म्हणेल क्या मजा ले रहा है, चांद से भी ज्यादा खड्डे ये आमदार के घर के सामने है, असं म्हणेल एवढे खड्डे करतो. माझ्या सर्व भगिनींना मी आवाहन करण्यासाठी आलोय, हम सब एक है या भावनेनी महिलांच्या विविध योजना आपल्याला राबवायच्या. बचत गट असेल तर बचत गटाच्या योजना करायच्या. पण आज जर तुम्ही योग्य पद्धतीने फॉर्म भरून दिले तर तुमच्याशी योग्य संपर्क करत सरकारच्या योजना, केंद्र सरकारच्या योजना, आरोग्याच्या योजना या तुमच्यापर्यंत मला योग्य पद्धतीने पोहोचवता येईल. आपण लवकरच आता कॅन्सर डिटेक्शन कॅम्प फक्त महिलांसाठी घेतोय. आय टेस्टिंग कॅम्प आपण घेतोय. महिलांना विविध कौशल्य यावं यासाठी आपण काही कार्यक्रम आखतोय. पण हे आखत असताना तुमच्या सर्वांची नावं माझ्याकडे असणं गरजेचं आहे, तुमचे पत्ते असणं गरजेचं आहे.
तुमचे मोबाईल नंबर असेल तर मोबाईल असणं गरजेचं आहे. उद्या आपल्या लहान माझ्या 2 बहिणींनी मग राखी बांधली. आमच्या महिला पोलीस कर्मचारी बहिणी आल्यात, त्यांनीही राखी बांधली. अनेक जाती धर्माच्या भगिनींनी राखी बांधली. मी तुम्हाला या निमित्ताने विश्वास देतोय, हे खरं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 17 तारखेला घोषणा केली की आत्ता तर आम्ही 1500 रुपये देत आहोत, पण आमचं सरकार आलं तर पुन्हा यामध्ये वाढ करो, हा शब्द ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिला. पण आमच्या हातून थोडीशी चूक झाली तर आपण ही चूक भोगली आहे. आज आपण धानाला 20,000 रुपये हेक्टर बोनस देतोय, पण मधात जेव्हा महायुतीचं सरकार नव्हतं, महाविकास आघाडीचं सरकार आलं, धानाचा बोनस बंद केला. ही यांची सवय आहे की ज्या चांगल्या योजना आहे त्या बंद करायच्या. वैधानिक विकास मंडळ रद्द केलं, धानाचा बोनस बंद केला, शेतकऱ्यांची थट्टा केली, बहिणींची थट्टा केली, आणि आज मात्र बदलापूरचं राजकारण करण्याचा प्रयत्न करताय. मी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेच्या वतीने, माननीय देवेंद्र फडणवीसांच्या वतीने, माननीय अजितदादांच्या वतीने आपल्या सर्वांना विश्वास द्यायला आलो आहे की आम्ही फक्त योजनेचं नाव माझी लाडकी बहीण हे फक्त शब्द कोरडे वापरलेले नाही, हे शब्द हृदयापासून वापरलेले आहे. आणि या सर्व लाडक्या बहिणीची चिंता आता यापुढे आमच्या सर्वांच्यावर आहे. आम्ही सर्व मंचावरील भाऊ असेल, बहिणी असेल, तुमच्या सर्वांच्या प्रगतीसाठी, तुमच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी पूर्ण शक्तीने तुमच्या सोबत राहू. आज जर कोणी निवेदन आणली असेल तर मी तर नागपूरचा आलो आहे, पण ज्यांनी निवेदन आणली असेल तर आष्टनकर तिथं उभा आहे. आष्टनकरजी सर्वांची निवेदनं घ्या आणि महेंद्रजी, संध्याताई, तुमच्यावर जबाबदारी आहे की जेवढ्या बहिणी आल्या त्या सर्वांचे फॉर्म भरून घ्या. अजून फॉर्म कमी पडले असेल तर झेरॉक्स करा, त्यांच्या हातात आतमध्ये द्या. बाहेरचं गेट एकदा बंद करून घ्या, म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्हालाही अडचण येणार नाही. आणि कोणीही बहीण सुटता कामा नये. मला राखी बांधल्यावर एखादी बहीण सुटणं हा मी माझा अपमान समजेल. ज्या बहिणी सुटल्यात, कुठं काही भेटवस्तू कमी पडली, पुन्हा मागवा किंवा उद्या विनोदशी बघून मागवा. पण एकही बहीण सुटली तर महेंद्र करकाडेजी, तुम्ही व तुमच्या सर्व सहकार्यांना मग हा लाडका भाऊ काय करेल सांगता येणार नाही. आणि म्हणून आपण कोणतीही बहीण सुटता कामा नये याची काळजी घ्यावी. मी अजून 2 कार्यक्रमाला मग जायचं आहे. खरं तर तुमच्या सर्व बहिणींना खूप हृदयापासून धन्यवाद, मनापासून धन्यवाद. तुम्ही इतक्या प्रेमाने, खरं तर मी जेव्हा आलो तेव्हा बाहेरच्याही बहिणी बसल्या आहेत बाहेर, खूप मोठ्या संख्येने आहे. पाऊस आला, बिचारा थोड्या भिजल्या सुद्धा, म्हणून मी विचार केला की पहिले तर छत्री भेट देऊन टाका आणि भावाची आठवण सदैव राहावी म्हणून घड्याळ भेट द्या. कारण आपण टाईम पाहत राहतो. पण इथंच मी थांबणार नाही. अनेक योजना आपण करतोय, त्या योजनांमध्ये ज्या बहिणी फॉर्म भरून देतील त्या बहिणींसाठी त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतील. आपल्या सर्वांना खूप खूप सदिच्छा आणि हा विश्वास की या सर्व लाडक्या बहिणीच्या पाठीशी हा भाऊ खंबीरपणे उभा राहील, हा विश्वास या निमित्ताने देतो. खूप खूप धन्यवाद.